नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गावर विविध उपाययोजनांची गरज. खासदार सुप्रिया सुळे यांची महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी. पुणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील मार्गावर सर्वच दुभाजकांची उंची वाढवण्यात यावी. ही उंची कमी असल्याने पायी जाणारे नागरिक दुभाजकावरून उडी मारून ते ओलांडतात. याशिवाय नियंत्रण सुटल्याने अथवा टायर फुटल्याने काही वाहने दुभाजकावरून दुसऱ्या लाईनमध्ये शिरत आहेत. त्यामुळे अपघात घडत आहेत. हे प्रकार थांबवण्यासाठी दुभाजकाची उंची वाढवण्याबरोबरच अन्य अनेक सुधारणा करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील मार्गावर वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने सुधारणा करण्याबाबत स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून करण्यात आलेल्या मागण्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. सुळे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज वारजे येथील प्राधिकरणाच्या कार्यालयात भेट देऊन निवेदन दिलं. माजी नगरसेवक सचिन दोडके, त्र्यंबक मोकाशी यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गाबाबत तालुका निहाय करण्यात आलेल्या मागण्या. इंदापूर तालुका राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 पुणे सोलापूर रोडवर भिगवण ग्रामपंचायत समोर भुयारी मार्ग, काळेवाडी नंबर 1 येथे भुयारी मार्ग. दौंड तालुका पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील दौंड तालुक्यातील वरवंड येथे भुयारी मार्ग. सहजपूर LC9 ROB यवत येथे उड्डाण. खडकी येथील बारामती फाट्यासमोर उड्डाण पूल. हवेली तालुका पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत लोणी काळभोर, उरुळी कांचन, यवत, वरवंड, पाटस, भिगवण या गावांच्या मधून हा महामार्ग जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना. उरुळी कांचन पासून यवत पर्यंत उड्डाण पूल. भेकराईनगर सत्यपुरम ते दिवेघाट रस्त्याचे काम. पुरंदर तालुका पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर पिसुर्टी रेल्वे क्रॉसिंगच्या उड्डाण पूल. पुरंदर तालुका पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर पिसुर्टी रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी उड्डाण पूल. हडपसर सासवड रोडचे चौपदरीकरणाचे काम. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील किलोमीटर 14 ते 40 हडपसर ते यवत, पुणे सोलापूर मा क्रमांक 65 वरील किलोमीटर हडपसर ते यवत या लांबीत 6 पदरीकरणासह उड्डाण पूल. खेड शिवापूर ते मरियाई घाट ते सासवड रस्ता परिसरात रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी निधीची तरतूद. पालखी महामार्गावरील वाल्हे गावात मंजूर असलेल्या भराव पद्धतीच्या पुलाचे काम थांबवून नवीन सुधारित संपूर्ण पिलर पुलाची मंजुरी. पालखी महामार्गावर महिन्याच्या वारकऱ्यांकरिता फुटपाथ. पालखी महामार्गावरील रस्त्याच्या कडेला वटवृक्षांचे पुनरोपण. पालखी महामार्गावरील मुक्काम व रिंगण जागा शासनाने आरक्षित ठेवणे. हडपसर सासवड पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर वाळूस फाटा येथे अंडरपास. हा मार्ग वाळूस, निळूस, पारगाव या गावांना जोडणारा मार्ग असल्याने येथील ग्रामस्थांना देखील सदर ठिकाणी अंडरपास. पालखी महामार्ग क्रमांक 965 वर ग्रामपंचायत वागदरवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे हद्दीमध्ये
चैनेज 191 वर अंडरपास मंजूर असून सदर ठिकाणहून दौंडस रेल्वे स्टेशन, वडाची वाडी, पवारवाडी, बहिरीची वाडी, मोरूची वाडी, बाळाची वाडी, झाप वस्ती व राख गुळुंचे या गावांना जाणारा रस्ता आहे। या ठिकाणी अंडरपास, आळंदी पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965, जेजुरी शहरासाठी उड्डाणपूल, पुरंदर तालुक्यातील जेजुरी बस स्थानक ते कडेपठार नाका या परिसरामध्ये हायवे लगत पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या मंदिर शाळा आहे। या शाळेसमोर स्पीड ब्रेकर, महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय व श्री शंकरराव मुगुटराव कामथे कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान, शिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या विद्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग, खडकवासला कात्रज ते नवीन पूल या मार्गाच्या दरम्यान आंबेगाव बुद्रुक येथील भारतीय स्टेट बँक समोर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी नवीन भुयारी मार्ग, आंबेगाव दत्तनगर येथे अंडरपास तसेच सर्व्हिस रोडवर स्ट्रीट लाईट, पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाकड ते नऱ्हेपर्यंत संरक्षक भिंत, शिंदेवाडी ते टोलनाका शिवापूर रोडच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडला खड्डे पडले आहेत, त्यामुळे अपघात होतात, तरी तातडीने या रस्त्याचे काम करण्यात यावं। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पुणे सातारा रोडवर गोगलवाडी येथे उड्डाणपूल, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर वडगाव उड्डाणपूल ते मोठा पूल ते वारजे मार्गावर 12 मीटर रुंदीच्या सर्व्हिस रस्त्याचे सुरू असलेलं काम वेगाने पूर्ण करावं। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील मुठा नदीवरील वारजे येथील पुलाचे रुंदीकरण, भूमकर पुलाची रुंदी वाढवण्यात यावी। जांभूळवाडी दरी पुलाच्या डाव्या बाजूस असलेल्या सर्व्हिस रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात यावा। भोर तालुका भाटगर धरणात प्रजिमा 43 करंदी कांबरे शिवार व प्रजिमा 44 राजघर वेळवंड शिवार यांना जोडणाऱ्या मोठ्या पुलाचे बांधकाम, कापूरहोळ पुणे रस्त्याची दुरावस्था आहे। सर्व्हिस रोडवर जागोजागी पाणी साचत आहे। शिवापूर जवळ ब्रिजचे काम चालू आहे, तिथे रोज तासनतास ट्रॅफिक जाम होत आहे। शिवरे येथे रस्त्याचे काम चालू आहे। सर्व्हिस रोड अतिशय खराब असून मोठे खड्डे पडले आहेत। कापूरहोळ उड्डाणपुलाखाली पावसाळ्यात पाणी साचत आहे। वेल्हे तालुका महाड, रानवडी, कर्णवडी, मढेघाट, केळद, पासली, भट्टी, व्हल्ले, आंबेवणे, नसरापूर, चेलाडी फाटा रस्ता हा राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करून राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करून रस्त्यासाठी निधीची तरतूद। मुळशी तालुका भुगाव व पौंड येथे बाह्य वळण रस्ता, घोटावडी फाटा येथे उड्डाणपूल, चांदणी चौक ते आदरवाडी रस्ता रुंदीकरण। पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।